राष्ट्र सह्याद्री, आवाज जनतेचा, प्रयत्न जनहिताचा. शहावली बाबा यात्रा उत्सवानिमित्त आयोजित बैलगाडा शर्यतीत कथितरित्या गावठी कट्टे, लाठ्या काठ्या आणि टोळीबाजीचा उघड धुमाकूळ पाहायला मिळाला. स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार अंतिम सामन्यादरम्यान काही जण हातात पिस्तूल घेऊन थेट बैलगाड्यांजवळ पोहोचले. शर्यत खेळू नका, नाहीतर परिणाम वाईट होतील, अशा धमक्या देण्यात आल्याचा आरोप आहे. यानंतर कथित गोळीबार झाल्याची माहिती समोर येत आहे. सुदैवाने लक्ष केलेली व्यक्ती बचावली, मात्र गोंधळ उडाल्यानंतर पळून जाताना एका संशयिताकडून स्वतःच्याच पायाला गोळी लागली. याचा व्हिडिओ राष्ट्र सह्याद्रीच्या हाती लागला आहे. व्हिडिओमध्ये सदर व्यक्ती माझ्याकडूनच माझ्या पायाला गोळी लागल्याचे कुणाशी तरी फोनवर बोलताना दिसतो. विशेष म्हणजे ही सर्व घटना पोलीस बंदोबस्त असताना घडल्याचा आरोप होत आहे. मग प्रश्न असा, नेवासाचे पोलीस निरीक्षक सागर ढिकले, DYSP नीरज राजगुरू आणि जिल्हा पोलीस अधीक्षक ममुक्का सुदर्शन हे आता तरी कारवाई करणार का? पोलिसांना नेमकं काय अभिप्रेत आहे? सामान्य माणसं किंवा ज्यांच्यावर गोळीबार करण्याचा प्रयत्न झाला ती लोक जीवाच्या भीतीपोटी तक्रार करत नसतीलही, म्हणून मग पोलीस देखील गप्प बसणार का? गावठी कट्टे घेऊन टोळकं फिरतं, भर गर्दीत कथित गोळीबार होतो, मोबाईल व्हिडिओ फिरतात आणि तरीही गुन्हा दाखल होत नाही. यामुळे नेवासामध्ये कायद्याचा धाक संपलाय का, असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. स्थानिकांच्या माहितीनुसार आदल्या दिवशी DJ वादनाच्या कारणावरूनही गावात वाद आणि मारामाऱ्या झाल्या होत्या. त्यावेळी पोलिसांनी फक्त मध्यस्थी केली, पण कठोर कारवाई केली नाही. त्यामुळे संबंधित टोळीचे मनोबल वाढल्याचा आरोप ग्रामस्थांकडून केला जात आहे. दरम्यान या प्रकरणात अधिकृत तक्रार नसल्याचे पोलीस सूत्रांचे म्हणणे आहे. मात्र जर पोलिसांच्या उपस्थितीतच कथित गोळीबार झाला असेल तर स्वतःहून गुन्हा दाखल करण्यासाठी अजून किती मोठ्या घटनेची वाट पाहिली जात आहे, असा सवाल उपस्थित होत आहे. पिंपरी शहालीतील या कथित प्रकाराने नेवासा तालुक्यात खळबळ उडाली असून या प्रकरणात पोलीस प्रशासन नेमकी कोणती भूमिका घेणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. राष्ट्र सह्याद्री न्यूज ब्युरो रिपोर्ट, अहिल्यानगर. राष्ट्र सह्याद्री, आवाज जनतेचा, प्रयत्न जनहिताचा.